ग्राफिकल मेथड मध्ये आपण सुरुवातीला काल पाहिलं होतं. ग्राफिकल मेथड मध्ये समजा एखादी अशी लाईन काढली, ही अशी लाईन काढली, तर हिला काय म्हणता येईल? फक्त लाईन म्हणता येईल. काय म्हणता येईल? फक्त लाईन म्हणता येईल, दुसरं काहीही म्हणता येणार नाही. पण या लाईनवर जर आपण नंबर लिहिले 0 1 2 3 4 5 5 -1 -2 -3 असे जर या लाईन्स वर नंबर लिहिले तर या लाईनला आता काय म्हणू आपण? नंबर लाईन म्हणू. या लाईनला काय म्हणू आता? नंबर लाईन. मग ही एक नंबर लाईन झाली. एखाद दुसरी नंबर लाईन घेतली आपण, बरोबर? एखादा आपण दुसरी नंबर लाईन घेतली आणि ती नंबर लाईन एकमेकींना अशी इंटरसेक्ट झाली. इंटरसेक्ट झाली, वर प्लस नंबर राहील, खाली मायनस नंबर राहील. अशा फॉर्म मध्ये दोन नंबर लाईन एकमेकींना जर इंटरसेक्ट होत असेल, दोन नंबर्स लाईन एकमेकींना इंटरसेक्ट होत असेल, तर आडव्या नंबर लाईनला एक्स ऍक्सिस आणि उभ्या नंबर लाईनला वाय ऍक्सिस म्हणतात. म्हणजेच व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल अशा दोन मिळतात. हे हॉरिझॉन्टल आहे, हिला एक्स ऍक्सिस म्हणतात. ही व्हर्टिकल आहे, उभी आहे, तर हिला वाय ऍक्सिस म्हणतात. या दोनही ऍक्सिसना कार्टेशियन ऍक्सिस म्हणतात. या दोन्ही ऍक्सिसना काय म्हणतात? कार्टेशियन ऍक्सिस म्हणतात. मग आता एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस हे दोन ऍक्सिस तयार झाले. हे दोन ऍक्सिस कसे तयार झाले? दोन नंबर लाईन एकमेकींना इंटरसेक्ट झाल्या, त्यामुळे हे दोन ऍक्सिस तयार झाले. आता या दोन नंबर लाईन एकमेकींना इंटरसेक्ट झाल्या, तर हा एवढा प्लेन पोर्शन होता, सरफेस एरिया होता, तर याचे 4 पार्ट तयार झाले. 4 पार्ट तयार झाले, तर प्रत्येक पार्टला आपण काय म्हणतो? प्रत्येक पार्टला बोला काय म्हणतो आपण? गुड. प्रत्येक पार्टला आपण क्वाड्रंट म्हणतो. या प्रत्येक पार्टला क्वाड्रंट म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे या क्वाड्रंटला सुद्धा काय असतात? कोऑर्डिनेट्स असतात. आता सपोज दॅट आपण एखादा पॉईंट घेतला, ए पॉईंट घेतला आणि तो घेतला 2 and 3. तर 2 and 3 जर म्हटलं तर या पॉईंटचा हा जो 2 झाला हा काय झाला? एक्स कोऑर्डिनेट झाला, आणि हा जो झाला हा काय झाला? वाय कोऑर्डिनेट झाला. म्हणजे एखाद कोणताही पॉईंट जर आपण घेतला तर त्याला दोन कोऑर्डिनेट्स असतात. काय असतात? दोन कोऑर्डिनेट्स असतात. पहिला कोऑर्डिनेट जो असतो तो एक्स कोऑर्डिनेट असतो आणि दुसरा जो असतो तो वाय कोऑर्डिनेट असतो. मग हा पॉईंट जर आपल्याला या ग्राफवर दाखवायचा झाला तर आपण काय करू? ए पॉईंट काय 2 and 3, तर मग एक्स ऍक्सिस आहे ना, एक्स ऍक्सिस. तर याचा अर्थ असा होतो, याचं मिनिंग असं होते की एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर 3 असा अर्थ होते. मग एक्स ऍक्सिस वर 2, तर मग बघा आता हा एक्स ऍक्सिस आहे, इथे 2 आहे, पण हा -2 आहे, हा घेणार नाही. मग एक्स ऍक्सिस वर 2 आहे, तर हा 2 म्हणजे इथे थांबून जाऊ आपण. एक्स ऍक्सिस वर 2 आहे आणि वाय ऍक्सिस वर काय आहे? 3 आहे. तर वाय ऍक्सिस वर 3 आहे, तर प्लस आहे की मायनस आहे ते पाहून घ्या. पहिले एक्स ऍक्सिस वरचा पॉईंट पाहून घ्या. पॉईंट जेव्हा आपण ड्रॉ करतो ना, पॉईंट जेव्हा आपण ड्रॉ करतो तेव्हा काय असते? पहिले एक्स ऍक्सिस वरचा पॉईंट पाहून घ्या, तिथे थांबून जा. आणि त्यानंतर वाय ऍक्सिस वरचा पॉईंट हा कसा आहे? प्लस असेल तर वरच्या साईडला चला, आणि मायनस असेल तर खालच्या साईडला चालायचं. का? कारण तुम्हाला माहिती आहे, कारण हा वाय ऍक्सिस आहे, तर वाय ऍक्सिस वरती प्लस नंबर जे असतात ते कसे असतात? वरच्या साईडला असतात, आणि मायनस नंबर्स म्हणजे निगेटिव्ह नंबर जे असतात ते खालच्या साईडला असतात. म्हणून इथे 2 वर आलो आपण, एक्स ऍक्सिस वर आलो. मग त्यानंतर काय करायचं? वाय जो कोऑर्डिनेट्स आहे तो प्लस आहे की मायनस आहे ते पाहून घ्या. प्लस असेल तर वर चालू आणि मायनस असेल तर खाली येऊ. मग तो पॉईंट कोणता आहे? तो कोऑर्डिनेट्स कोणता आहे? प्लस आहे. प्लस आहे तर वर चालू. मग इथून वर चालू आपण, ते काय आहे? 3. हा फर्स्ट क्वाड्रंट. तर मग काय? 3 आहे, 3. तर इथपर्यंत येऊ आपण आणि इथे थांबून जाऊ. हा पॉईंट मिळवून घेऊ आपण. आणि मग हा पॉईंट मिळाला, काय झालं? हा पॉईंट मिळाला की या पॉईंटला आपण नाव देऊ. जो पॉईंट आहे हा पॉईंट आपण इथे ड्रॉ केला. आता कोणताही पॉईंट असेल तर तुम्हाला या ग्राफवर प्लॉट करता येईल. मग ग्राफवर प्लॉट करता येईल ते तिथपर्यंत ठीक आहे. पण आता हा ए पॉईंट मिळाला, तर याचा एक्स कोऑर्डिनेट आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे. आणि याचा एक्स कोऑर्डिनेट सुद्धा कसे आहे? प्लस नंबर्स आहे, आणि वाय कोऑर्डिनेट सुद्धा कसे आहे? प्लस नंबर्स आहे. म्हणजे या फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणाऱ्या प्रत्येक पॉइंटचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते कसे असतील? प्लस प्लस असतील. तसेच सेकंड क्वाड्रंट मध्ये असणाऱ्या प्रत्येक पॉइंटचे क्वाड्रंट काय राहील? सेकंड क्वाड्रंट मध्ये असणाऱ्या प्रत्येक पॉइंटचे कोऑर्डिनेट्स काय असतील? तर
प्लस असतील का, कारण एक्स एक्सिस वर मायनस राहील आणि वाय वरती प्लस राहील. तसंच थर्ड क्वाड्रंट मध्ये असणाऱ्या प्रत्येक नंबरचे कोऑर्डिनेट्स काय राहतील, मायनस मायनस राहील. तसेच फोर्थ क्वाड्रंट मध्ये असणाऱ्या प्रत्येक नंबरचे कोऑर्डिनेट्स काय राहील, प्लस मायनस. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे आणि या गोष्टी लक्षात ठेवल्या की मग आपल्याला एक एक पॉईंट यावरती काय करायचा आहे, ड्रॉ करायचा आहे. सपोज दॅट एखादा पॉईंट पुन्हा घेऊन घेतला असेल आपण, काय बी हा पॉईंट घेतला असेल आणि त्याला घेतलं असेल -3 आणि 1 घेतलं असेल. बी पॉइंट काय आहे, -3 आणि 1 आहे. मग एक्स एक्सिस वरती -1 आणि वाय एक्सिस वरती काय आहे, +1. सॉरी 2 मिनिटं. बी हा पॉइंट आहे आणि बी या पॉइंटचा हा एक्स एक्सिस आहे. एक्स एक्सिस वरती मायनस राहील आणि वाय एक्सिस वरती प्लस राहील. 1 आहे ना, +1 तर प्लस राहील. म्हणजे मायनस प्लस, मायनस प्लस हे कुणाचे कोऑर्डिनेट्स असतात, कोणत्या क्वाड्रंटचे कोऑर्डिनेट्स असतात, हे सेकंड क्वाड्रंटचे कोऑर्डिनेट्स असतात. बघा सेकंड क्वाड्रंटचे कोऑर्डिनेट्स आहे मायनस प्लस. म्हणजे हा जो पॉइंट येईल हा कुठे येईल, सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणजे एवढं निश्चित झालं आपल्याला, आता आपलं चुकणार नाही, कारण हा जो पॉइंट आहे हा कुठे यायला पाहिजे, इथे यायला पाहिजे, सेकंड क्वाड्रंट मध्ये यायला पाहिजे. मग तो आता घेऊन घ्या. मग कसा घ्यायचा, तर -3 आहे, एक्स एक्सिस वर -3 थांबा इथे, आणि वाय एक्सिस वर प्लस असेल तर वर चालायचं आणि मायनस असेल तर खाली यायचं. मग प्लस आहे तर वर चालू कुठपर्यंत, 1 पर्यंत. 1 पर्यंत म्हणजे हा झाला बी पॉइंट, त्याला बी पॉइंट. आता एखादा असा पॉइंट घेऊ आपण की जो 0,2 आहे. 0,2 म्हणजे याचा एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो 0 आहे आणि वाय कोऑर्डिनेट जो आहे तो काय आहे, 2 आहे. मग लक्षात ठेवा, ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असेल, पहिलं एवढं लक्षात ठेवायचं की ज्याचे दोन्ही कोऑर्डिनेट्स हे व्यवस्थितरित्या दिलेले आहे ते पॉइंट्स तुमच्या क्वाड्रंट मध्ये राहतील. क्वाड्रंट, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट, त्या क्वाड्रंट मध्ये राहते. कळलं ना. पण मात्र एवढं लक्षात ठेवा की समजा एखाद्या पॉइंटचा, म्हणजे एखादा पॉइंट दिला असेल त्याचा एक जरी कोऑर्डिनेट 0 असेल, कोणताही एखादा कोऑर्डिनेट 0 असेल तर तो क्वाड्रंट मध्ये राहत नाही. तो कसा राहतो, कसा राहतो सांगा, बोला कसा राहतो, कसा राहतो. ज्याचा एक जरी कोऑर्डिनेट 0 असेल तो पॉइंट कुठे असतो, ऑन एक्सिस वर. ऑन एक्सिस वर असतो. म्हणजे तो क्वाड्रंट वरती राहतो का, नाही राहत. हेच तर बोला म्हटलं मी की ज्या पॉइंटचा एखादा कोणताही कोऑर्डिनेट 0 असतो तो पॉइंट क्वाड्रंट मध्ये न राहता ऑन एक्सिस असतो. कसा असतो, ऑन एक्सिस असतो, म्हणजे एक्सिस वर असतो. मग कोणत्या एक्सिस वर कोणता राहील, तर मी तुम्हाला पुन्हा सांगून देतो. इथे एखादा डी पॉइंट घेतो आणि डी पॉइंटचा इथे 3,0 घेतो. आता या डी हा जो पॉइंट घेतला, या डी पॉइंट मध्ये वाय कोऑर्डिनेट 0 आहे आणि सी पॉइंट मध्ये एक्स कोऑर्डिनेट 0 आहे. एवढं लक्षात ठेवायचं, ज्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो तो वाय एक्सिस वर असतो ना. मग वाय एक्सिस वर 2 पहा, तिथे पॉईंट टाकून द्या. मग वाय एक्सिस वर 2 पाहिले, तिथे पॉईंट टाकून द्या. दाखविला. आणि ज्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो तो पॉइंट एक्स एक्सिस वर असतो. मग एक्स एक्सिस वर 3 पहा आणि तो पॉइंट टाकून द्या. कळलं इथपर्यंत. या सगळ्या गोष्टी कळल्या, ठीक आहे. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येईल. कोणतेही पॉइंट दिले तर तुम्हाला ते ड्रॉ करता येईल आणि कोणता पॉइंट कोणत्या एक्सिस वर राहील, कोणता पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये राहील, या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. ओके. ज्या गोष्टी आपण पाहिल्या त्या गोष्टी जर क्लिअर झाल्या असेल तर आपण क्वेश्चन पाहू. क्वेश्चन काय म्हटलेलं आहे, ड्रॉ द ग्राफ ऑफ एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 4. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 4 चा ग्राफ आपल्याला काढायचा आहे. आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं, एक्स एक्सिस वाय एक्सिस पाहिलं आणि त्या एक्स एक्सिस वाय एक्सिसला गृहीत धरून आपण कोणताही पॉइंट त्यावरती प्लॉट करणे पाहिलं. त्याला काय म्हणतात, प्लॉट ऑफ पॉइंट ऑन अ ग्राफ. म्हणजे ग्राफवर पॉइंट कसा प्लॉट करायचा ते पाहिलं होतं. मग इथे आता डायरेक्टली आपल्याला काय दिलेलं आहे, ग्राफ काढायचा आहे. कशाचा ग्राफ काढायचा आहे, या इक्वेशनचा ग्राफ काढायचा आहे. कोणत्याही इक्वेशनचा ग्राफ काढायचा असेल तर पहिले आपल्याला पॉइंट्स मिळणे गरजेचे असतात. आपल्याला याचा ग्राफ नाही काढता येणार. बरं, याचा ग्राफ कसा काढू, आपल्याला कसं माहिती याचा ग्राफ कसा निघेल, काय निघेल, तर ग्राफ काढावा तर लागेल. आणि पण मी म्हटलं असा ग्राफ कसा काढणार आहे, तर ग्राफ काढावा लागेल. त्याच्याकरता तुम्हाला पॉइंट्स ड्रॉ करावा लागेल. तर याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल,
पॉइंट्स ड्रॉ करावे लागतील. जेव्हा तुमचे पॉइंट्स ड्रॉ होईल कशावरती, त्या ग्राफवर पॉइंट्स ड्रॉ होईल, तेव्हा कुठे तुम्हाला त्यातून जाणारी लाईन मिळेल आणि त्या लाईनला आपण काय म्हणू, ग्राफ म्हणू. मग या इक्वेशनचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे, तर इक्वेशनचा कधीही ग्राफ कसा काढते त्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपल्याला त्या इक्वेशन्सला y इज इक्वल टू या फॉर्म मध्ये मिळून घ्या, नाही तर एक काम करा, कोणत्याही एकाची व्हॅल्यू तुम्ही स्वतःच्या मताने पुट करा आणि दुसऱ्याची व्हॅल्यू मिळवा. जसं x ची व्हॅल्यू आपल्या मताने ठेवली तर y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल, y ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. मग x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे एक पॉइंट मिळाला ना. आता सपोज दॅट ही x ची व्हॅल्यू मिळाली आणि y ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे हा एक पॉइंट मिळाला ना, है ना. एक पॉइंट म्हणजे दोन कोऑर्डिनेट्स, एक्स कोऑर्डिनेट्स, वाय कोऑर्डिनेट्स. मग एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट मिळाला म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपल्या मताने घेतली, वाय ची व्हॅल्यू मिळून जाईल तुम्हाला. मग असा एक पॉइंट मिळाला. असे कमीत कमी दोन पॉइंट्स मिळाले तरी तुम्हाला लाईन काढता येते. लाईन काढण्याकरता कोणत्याही दोन पॉइंटची गरज असते. जसं लाईन काढायची आहे, हे दोन पॉइंट्स आहेत, या दोन पॉइंट म्हणून लाईन चालली जाते, बरोबर. मग दोन पॉइंट्स म्हणून लाईन जाते म्हणून दोनच पॉइंट्स नाही काढायची, तर इथे कमीत कमी 3 पॉइंट्स मिळविणे गरजेचे असतात. कमीत कमी 3 पॉइंट्स मिळविणे गरजेचे असतात. 3 पॉइंट्स मिळाले की मग तुम्ही त्यातून व्यवस्थितरित्या ग्राफ काढू शकता. मग हे पॉइंट्स मिळायला पाहिजे ना, हे पॉइंट्स मिळवण्यासाठी आणि हे पॉइंट्स मिळाले की ते ग्राफ पेपरवर प्लॉट करा आणि त्यातून जाणार लाईन काढून घ्या. आता इथे इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. काय आहे, गिवन इक्वेशन. हे गिवन इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. या इक्वेशन्सला आपण y इज इक्वल टू 4 मायनस एक्स या फॉर्म मध्ये लिहून घेऊ. लिहिलं, या फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर मग आता काय करायचं आहे, आता इथे तुम्हाला एक टेबल ड्रॉ करायचा आहे. त्या टेबल्स मध्ये इथे x आणि इथे y पॉइंट्स घ्यायचे आहे आणि शेवटी x y हे पॉइंट्स घ्यायचे. आणि आपल्याला पॉइंट्स किती मिळवायचे आहेत, 3 पॉइंट्स मिळवायचे. मी तुम्हाला सांगितलं 3 पॉइंट्स तुम्हाला मिळवायचे आहे. 3 पॉइंट्स मिळवायचे आहे म्हणून इथे 3 ब्लॉक करून घेऊ. 3 ब्लॉक केले. आता इथे एक्स ची व्हॅल्यू आपल्या मताने आपल्याला ठेवायची आहे, वाय ची व्हॅल्यू मिळेल. मग इथे मी खाली तुम्हाला लिहूनच देतो, पुट एक्स इज इक्वल टू. आता लक्षात ठेवा इथे y इज इक्वल टू 4 मायनस एक्स असा क्वेश्चन मिळालाय. 4 मायनस एक्स म्हणजे 4 मधून एक्स ची व्हॅल्यू मायनस करायची आहे. मग 4 मधून जर एक्स ची व्हॅल्यू मायनस करायची आहे तर आपल्याला कळते आता की एक्स ची व्हॅल्यू जी आपल्याला घ्यायची आहे ती 4 पेक्षा लहान घ्यावी लागेल, है ना. लेस दॅन 4 घ्यावी लागेल. लेस दॅन 4 घ्याल म्हणजे 4 पेक्षा लहान घ्याल तेव्हाच ती 4 मधून मायनस करता येईल ना. मग मी एक्स ची व्हॅल्यू 4 घेतो. एक वेळा काय करतो, एक्स ची व्हॅल्यू 4 घेतो. दुसऱ्यांदा मी पुट एक्स इज इक्वल टू 2 घेतो, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2 घेतो, आधी लहान 4 पेक्षा. आणि तिसऱ्यांदा मी एक्स ची व्हॅल्यू किती घेईल, तर एक्स ची व्हॅल्यू घेईल पुट एक्स इज इक्वल टू 3 घेईल. चालेल, ही व्हॅल्यू घेतल्या. मग आता आपल्याला काय मिळते, जर आपण एक्स ची व्हॅल्यू यामध्ये पुट केली, इक्वेशन आहे y इज इक्वल टू 4 मायनस एक्स. मग यामध्ये एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली तर y ची व्हॅल्यू काय मिळते, 4 मायनस 1 मीन्स y इज इक्वल टू 3. आता बघा एक्स ची व्हॅल्यू जर 1 घेतली तर y ची व्हॅल्यू 3 मिळते. आता इथे काय करू, आपण एक्स ची व्हॅल्यू 2 घेऊ तर y ची व्हॅल्यू काय मिळते. आता प्रत्येक वेळेला आपण इक्वेशन लिहिणार नाही, इक्वेशन इथे लिहिलं यामध्ये डायरेक्ट व्हॅल्यू पुट करून घेऊ. आपण व्हॅल्यू पुट केली तर y इज इक्वल टू 4 मायनस एक्स ची व्हॅल्यू किती आहे 2 मीन्स y इज इक्वल टू किती मिळेल, 2 मिळेल. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू जर आपण घेतली 2 तर y ची व्हॅल्यू सुद्धा आपल्याला 2 मिळते. आता इथे एक्स ची व्हॅल्यू 3 घेऊ तर इथे काय मिळेल, y इज इक्वल टू 4 मायनस एक्स. 4 मायनस एक्स तर एक्स जागी एक्स ची व्हॅल्यू लिहून घेऊ, म्हणजे इथे y इज इक्वल टू किती मिळते, 1 मिळते. म्हणजे इथे एक्स ची व्हॅल्यू जर 3 घेतली तर y ची व्हॅल्यू 1 मिळते. हा ब्लॉक कसा फिलअप केला हे तुम्हाला कळलं, आलं लक्षात. ब्लॉक कसा फिलअप करायचा म्हणजे कोणत्याही लाईनचं जर तुम्हाला इक्वेशन काढायचं असेल तर त्या लाईनला व्यवस्थित फॉर्म मध्ये लिहून घ्या. त्यामध्ये एक्स ची व्हॅल्यू आपल्या स्वतःच्या मताने ठेवा तेव्हाच तर वाय ची व्हॅल्यू येईल. एक्स ची व्हॅल्यू आपल्या स्वतःच्या मताने ठेवा तेव्हा वाय ची व्हॅल्यू मिळेल. मग ह्या एक्स आणि वाय च्या व्हॅल्यू मिळाल्या म्हणजे एक एक पॉईंट तयार झाला. मग पहिला पॉईंट कोणता तयार झाला, तर पहिला पॉईंट तयार झाला 1 and 3 चा पॉईंट तयार झाला. दुसरा पॉईंट 2 चा तयार झाला आणि तिसरा पॉईंट 3 1 चा तयार झाला. हे मिळाले तुम्हाला 3 पॉईंट्स. आता हे 3 पॉईंट्स मिळाले, आता याला तुम्ही ग्राफ वरती प्लॉट करा. मग ग्राफ वरती प्लॉट करायचं आहे म्हणजे आता जर तुम्हाला जर हे क्वेश्चन्स लिहायचे असतील तर हे क्वेश्चन्स कुठे लिहावं लागेल, ग्राफ पेपरवर लिहावं लागेल, तुम्हाला ग्राफ वहीवर लिहावं लागेल, है ना. ग्राफ बुक जो आहे त्या ग्राफ बुक वर तुम्हाला लिहावं लागेल. आता तुम्हाला या बुकामध्ये ते सॉल्व्ह करायची गरज नाही, आपल्या सध्या बुक मध्ये कुठे घ्यायची आहे, ग्राफ बुक मध्ये घ्यायची आहे. मग ग्राफ बुक मध्ये तुम्हाला माहिती आहे पहिले काय करावं लागेल, एक्स ऍक्सिस, नंतर काय काढावं लागेल तुम्हाला वाय ऍक्सिस,
या एक्स ऍक्सिस वर याला इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे त्याला ओरिजिन म्हणतात. काय म्हणतात? ओरिजिन म्हणतात. हा इंटरसेक्टिंग पॉईंट आणि दोन्ही लाईनचा याला ओरिजिन म्हणतात. मग इकडे 1 2 3 आणि लास्ट नंबर 4. इथे -1 -2 -3 आणि -4. इथे 1 2 3 and 4. इथे -1 -2 -3 and -4 असे आपण नंबर्स घेऊन घ्या. बरोबर. मग असे जर आपण नंबर्स घेतले, एक लक्षात ठेवा, ज्यांचा ग्राफ पेपर मोठा असेल ते छोटे मोठे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याकरता अर्ध्याच ग्राफ पेपर जो असतो ना किंवा ग्राफ बोईचं जे पेज असते त्याला बरोबर मिडल मधनं अशी एक लाईन ओढून घ्या आणि एका पेजचे 2 पार्ट करून घ्या आणि वरच्या पार्ट वरती एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा, दुसऱ्या पार्ट वरती एक एक्झाम्पल सॉल्व्ह करा, म्हणजे तुमचे पेजेस वाचतील. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढून घेतलं, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस काढला म्हणजे ग्राफ काढला आपण. आता या ग्राफवर तुम्हाला त्या लाईनचा ग्राफ काढायचा. कोणत्या लाईनचा ग्राफ काढायचा? एक्स प्लस वाय या लाईनचा ग्राफ काढायचा आहे. तर एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 4 या लाईनचा ग्राफ काढण्याकरता आपण हा ब्लॉक मिळवून घेतला, हा टेबल मिळवून घेतला. या टेबलमध्ये 1 2 आणि 3 पॉईंट्स मिळाले. हे 3 पॉईंट्स तुम्ही इथे प्लॉट करा आणि तुम्हाला पॉईंट्स प्लॉट करता येते. आता याच्या आधी आपण पॉईंट्स कसा प्लॉट करायचा ते पाहिलं होतं है ना. मग पॉईंट प्लॉट जर करता येत असेल तर कोणत्याही इक्वेशनचा ग्राफ तुम्हाला काढता येईल. मग हे पॉईंट्स प्लॉट करा. मग इथे काय आहे? एक्स ऍक्सिस वरती आहे 1 आणि वाय ऍक्सिस वरती आहे +3. प्लस म्हटलं तर वर जाऊ आपण, +3 म्हणजे इथे एक्स ऍक्सिस वरती काय आहे? 1 आहे, 1 पाहून घेतला. आणि वाय ऍक्सिस वरती प्लस असेल तर वर चालायचं, मायनस असेल तर खाली यायचं. तर प्लस आहे म्हणजे वर चालू, कुठपर्यंत चालू? 3 पर्यंत चालू. हा एक पॉईंट झाला. मग त्यानंतर दुसरा पॉईंट आहे 2 2. एक्स ऍक्सिस वर 2 आणि वाय ऍक्सिस वर 2 म्हणजे +2 आहे, तो वर चालू आपण. तसंच 3 1 हा एक्स ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस वर 3 आहे आणि वाय ऍक्सिस वर 1 आहे, तोही +1 आहे, तो वर चालू, कुठपर्यंत? 1 पर्यंत चालू. हा आहे तुमचा 1. इथपर्यंत चाललो आपण. मग इथपर्यंत चालल्यानंतर आता आपल्याला हे 3 पॉईंट मिळाले. मग या 3ही पॉईंट्स मधून जाणारी आपण लाईन काढली. या 3ही पॉईंट्स मधून जाणारी आपण एक अशी काय केली? लाईन काढली. आणि या लाईनला काय म्हणतात? आता या लाईनच्या एक तर वरच्या टोकाला किंवा तळाला ते इक्वेशन लिहून द्यायचं. म्हणजे इक्वेशन काय होतं तुमचं? इक्वेशन होतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4. म्हणजे ही जी ग्राफ लाईन मिळाली तुम्हाला, ही ग्राफ लाईन कोणाची मिळाली? ही ग्राफ लाईन एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 या इक्वेशनची ग्राफ लाईन मिळाली. कळलं की नाही कळलं? काय पण लक्षात ठेवा, हा एकच इक्वेशन आहे आणि एकाच इक्वेशनची आपण ग्राफ लाईन काढली, एकाच इक्वेशनची ग्राफ लाईन काढली. पण यामध्ये आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशनची ग्राफ लाईन काढायची आहे. आणि सायमल्टेनियस इक्वेशन म्हटलं तर 2 इक्वेशन्स एकत्रितरित्या सॉल्व्ह करायला घ्यायचं असते है ना, एकत्रित सॉल्व्ह करायला घ्यायचं असते. म्हणजे इथे आता आपण एकाचीच ग्राफ लाईन काढलेली आहे. आपल्याला एकाच एक्झाम्पल मध्ये दोघांची ग्राफ लाईन काढायला लागेल. दोन इक्वेशनची ग्राफ लाईन काढायला लागेल. आणि मग 2 इक्वेशनची ग्राफ लाईन एकमेकांना जिथे इंटरसेक्ट करते, ही ग्राफ लाईन अशी मिळाली, एखाद्याची ग्राफ लाईन अशी मिळेल. आणि ती ग्राफ लाईन ज्या ठिकाणी दोनही ग्राफ लाईन ज्या ठिकाणी इंटरसेक्ट होते एकमेकींना, ते आपलं काय असते? आन्सर असते. हे लक्षात ठेवायचं. पहिले एक ग्राफ लाईन कशी काढायची ते आपण पाहून घेतलं, तर ते लिहून घ्या.